खुसलीये माझ्या पायात. इकडे या, दाखवा मला. इकडे या बरं. बसा शांत. बघू दे. हो, दाखवा. मोठी काच. रक्त वाहणारच ग प्रमिला. त्या अमंगळ कपाळकरंटी तिकळीची छाया आहे ना इकडे, ती सुखाने जगूही देणार नाही आणि सुखाने मरूही देणार नाही. हो, रागा कशाला करताय? तुम्हाला बसलाय ना तेवढाच धक्का मलाही बसलाय. ही प्रॉपर्टी नावावर करतो म्हणजे काय? हे पा, आपण आता सगळ्याचाच शांतपणे विचार करायला हवाय. चूक माझीच आहे ग, माझी आहे चूक. ती कपाळकरंटी तिकळी लग्न होऊन या घरात आली ना, तेव्हाच तिला गोदाकडे पाठवायला हवी होती. तुमच्यासारखं असं शांत राहून धूर्तपणे खेळ खेळणं आपल्याला जमत नाही. माणसाने फैसला एका झटक्यात करायला हवा. एक घाव दोन तुकडे बास. अहो, गुन्हे कशाला करायचे? सगळे मार्ग चाचपडून बघून कुठला योग्य मार्ग आहे ना? हे ग बे, काय सांगतेस का मला योग्य आणि अयोग्य? ते साधे गोदावरी फूड्सचे सगळे पेपर त्या वेदने त्या नलिनीला दिले म्हणून ती कपाळकरंटी तिकळी गोदावरी फूडची मालकीण होऊ शकते काय? आपण एक काम करू, आपण ना त्या वेदला समजावून सांगू, त्याला जाणीव करून देऊ सगळ्याची. पण त्यांनी ऐकलं नाही तर मग एक काम कर, भगवी कफनी आणून दे मला, संन्यासी होतो मी. नाही ते भगवान लंगोट आणून दे, तो घालतो आणि जातो हिमालयात. काय बोलताय तुम्ही? मग काय विचारतेस काय? या वाघाची मिशी ओढण्याचं डेअरिंग केलंय ना त्या कपाळकरंटी तिकळीने. गोदावरी फूड सगळी प्रॉपर्टी माझी आहे, फक्त माझी आहे. त्याच्यावर जर कोणी वाकडी नजर ठेवली ना, त्याला संपून टाकलं म्हणून समजतो. तू खूप मोठा गुन्हा केलायस. तू माझ्या प्रेमाचा अपमान केलास. तू अशी दगडाच्या काळजाची असशील असं वाटलं नव्हतं ग. म्हणून मी तुला माझ्या आयुष्यातून कायमच लांब केलं. तू इथं काय करतेस? तुला घराबाहेर जायला सांगितलं होतं ना मी. जा, तोंड काय कर. वेद, गैरसमज का करून घेतोयस? वेद, मला खोली द्यायची परमिशन दे ना. मी खरंच दोषी नाहीये वेद. वेद, माझं ऐक ना. निघून जा. वेद, प्लीज. हे बघ, मी तुला सांगतोय, तू घरातून निघून. नली, तू अजूनही माझ्या मनाशी, माझ्या विचारांशी खेळतेस. माझं नशीब किती खडतर झालंय. अशा वेळी जर वेदची साथ असती ना, तर सुखाचे दिवस जगता आले असते. पण वेदच माझ्या विरोधात आहे. त्याला माझा राग येतो, मी दोषी वाटते आणि माझ्या बाबतीत गैरसमज करून घेतलाय. हा गैरसमज मी दूर करू शकेन का? आणि जर वेदला मी विश्वासघातीच वाटत असेल
माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? हा जगू मी? ओ मॅडम, वेद, तू आलास? मला माहिती होतं तू येणार. वेद, बायकोवर विश्वास ठेवायचा असतो रे. तुझा खरंच गैरसमज झालाय. मी दोषी नाहीये वेद. मी खरं बोलते. मी दोषी नाहीये वेद. ओ मॅडम, मला हा ॲड्रेस सांगता का? मी पण काय वेडी आहे? वेद कसं येईल आता? वेद नाही येणार. त्याच्या नजरेत तर मी गुन्हेगार आहे ना. वेद नाही येणार आता. हा आमचाच प्लॅन होता आणि ती चिठ्ठी हीच लिहिली होती. खेळ संपला नलिनी गावडे. तुझ्यासाठी या घरचे दरवाजे कायमचे बंद झालेत. वेद, वेद, काय रे, काय झालं? असं समीवर पडलो होतो. हो का? माझ्याकडे बघून बोल. माझ्या डोळ्यात बघून सांग. जेव्हा माणूस काहीतरी लपवतो, खोटं बोलतो, तेव्हा तो कुणाच्याही नजरेला नजर देऊ शकत नाही. कारण त्याच्या मनात चोर लपलेला असतो. बैस. अरे, जग तुमच्याकडे कसं बघतंय यापेक्षा आधी आपण आपल्याला स्वतःला बघावं. मला खात्री आहे की तुलाही हा विचार त्रास देत असेल. शरीरात जसा आत्मा असतो पण तो दिसत नाही, तसं प्रेम आणि नाती असतात पण दिसत नाहीत. अर्धांगिनी म्हणजे तुमचं पूर्णत्व. वेद, वेड्या. अरे, 7 जन्माच्या गाठी असतात त्या दैवानी बांधलेल्या असतात. त्या तुटता तुटत नाहीत का जाळून जळत नाहीत. जोवर श्वास आहे तोवर अर्धांगिनीचं नातं खूप अतूट आहे. हरकत नाही. अंगापिंडानं मोठा झालास तरी माझ्यासाठी लहानच आहेस रे. लेकरू आहेस तू माझं. मी खरं बोलतोय. मी खरं बोलतोय. दोन फटके देऊ. नको आई, लागते. चल अभ्यासाला बस. झालाय माझा अभ्यास. पुन्हा खोटं, पुन्हा खोटं. तुझी शपथ, खरंच झालंय. आता दे ना मला गोष्टीचं पुस्तक वाचायला. वेद, मला आवडतात का गोष्टी वाचायला? दे ना. मिळणार नाही. चल अभ्यासाला बस. बस खाली. बस अभ्यासाला बस. सांग, अभ्यास कर. चल अभ्यास कर. उघड ते पुस्तक. उघड. अगं, काय झालं वेद? हट्टीपणा वाढत चाललाय वेदचा. अगं, असं कसं म्हणतेस? लहान आहे तो, पण सौरभ पेक्षा हुशार आणि शिस्तबद्ध आहे. देवा, आई बसा आता. त्याला अजून डोक्यावर चढवून ठेवू नका. मला बेशिस्तपणा अजिबात चालणार नाही.
वेद बघ ना आई अशी का करते. काय झालं? मी अभ्यास करतो तरी आई मला पट्टीने मारते, पुन्हा पुन्हा अभ्यास करायला बसवते. वेद जाऊ दे, मी आणू तुझ्यासाठी शिरा करून. शिरा नको, मला गोष्टीचं पुस्तक हवं. अरे वेद माझ्याकडे, मी गोष्ट सांगू का तुला? हा चालेल. बालपणापासूनच वेदला खूप सहन करावं लागलं. बिचाऱ्या निरागस हळव्या वेदला गोदा त्याची कोण आहे, तीच त्याची खरी आई आहे की नाही हे सुद्धा माहित नव्हतं. पण रक्ताच्या नात्यांना कधी शब्दांची गरज पडत नाही. ओढल्यासारखा वेद गोदाच्या कुशीत शिरायचा, तिच्या मायेच्या स्पर्शाने सुखावून जायचा. गोदाजवळ आपण सुरक्षित आहोत असा विश्वास चिमुकल्या वेदच्या निरागस चेहऱ्यावर असायचा. आज ही गोदाचं नसणं वेदला अस्वस्थ करत असेल का? त्याला गोदाची आठवण येत असेल का? मी सुदैवाने चांगल्या संस्कारातल्या घरात जन्माला आले वेद. तिकडे म्हणून माझा जन्म झाला, लोकांनी दूषणं दिली, अमंगळ अशुभ ठरवलं, तरी मी ते सहन केलं. आत्मसन्मान कधीच गमावला नाही. पण तू माझ्यावर संशय घेतोयस, गैरसमज करून घेतोयस. कसं पचवू रे मी? वेद, एक वेळ तिकडीचा लागलेला कलंक मी कसंही करून सहन केला असता, पण तू मनात खूप गैरसमज तयार करून घेतलायस. वेद, ज्या प्रकारे तू माझ्यावर संशय घेतलायस ना, त्यावरून मला असं अजिबात वाटत नाही की तू पूर्ववत माझ्यावर प्रेम करू शकशील. आणि मला तुझ्या मनातला हा गैरसमज नाही सहन होते. काय करत होतीस? लक्ष कुठे होतं तुझं? असे काय विचार चाललेत की भानावर नव्हतेस तू? आता जर मी आले नसते ना तर होतेच नव्हतं झालं असतं. काय चाललंय नली? काय अवस्था करून घेतली स्वतःची? मान्य आहे तुझ्या प्रवासात खूप अडचणी आहेत, पण मग असं हताश होऊन जायचं? जरा डोळे उघडून आसपास बघ. संघर्ष कोणाला चुकलाय? इवळीशी चिमणी ऊन वारा पाऊस इतर पक्ष्यांना न जुमानता स्वतःचं घरटं बांध अंडी देते, पिलांना जन्म देते. तुला तुझं घरटं बांधण्यासाठी संघर्ष करावाच लागेल. आणि या परिस्थितीत तू खचून कसं चालेल? या परिस्थितीत तू जर खचलीस आणि वेदला कळलं की तू दोषी नव्हतीस तर त्याचा काय उपयोग आहे? तुझा केलेला जीव परत येणार आहे आणि शिवाय वेद स्वतःला दोष देत राहील. आणि कदाचित सत्य नाही चाललं समोर तर वेद तुला दोषी समजत राहील आणि तू विश्वासघाताचा कलंक स्वतःवर घेशील आणि जाशील. म्हणजे सुखी कोणीच नाही. आज तुझ्या बेसावतपणामुळे अनुचित गोष्ट घडणार होती. मला ना कल्पना पण करवत नाहीये.
वासंती काकी, खरंच चुकलं माझं. लली, विचार कर. तुझ्या आयुष्याचं दुसरं पर्व सुरू होणार आहे. ऋषी परत आलाय. त्याला जरा वेळ दे. खरं काय तो सगळं सांगेल. आणि आता सरस्वतीची परिस्थिती नाजूक आहे. तिला तुझ्या आधाराची खूप गरज आहे. तुझ्यावरचा कलंक पुसूनच तुला खोतांच्या वाड्यात जायचं. धीर ठेव. चल. भई, इथून पुढे शांत डोक्याने विचार करायचा. तुझ्यासमोर परिस्थिती काहीही असू दे, शांतपणे विचार करूनच त्या परिस्थितीशी लढा द्यायचा. आणि तुला जे काही वाटत असेल ना, ते माझ्याशी बोलायचं. नली, चेंडू, काय रे? कुठं ऋषीला तगड चाललीस? चल मी पण येतो. हो, आपल्यासोबत वास. अगं तिकडे काय बघते? चल. वासंती काकी कुठे गेल्या? नली, हा लढा तुला मी अर्धवट सोडू देणार नाही. ही लढाई जेवढी तुझी आहे तेवढीच माझी पण आहे. मी ते करू शकले नाही, पण तुझ्यात ती ताकद आहे. ऋषी खोटं का बोलला हे तुला शोधून काढावंच लागेल. आणि ते चांगला मुलगा आहे अगं. तुमचा गैरसमज दूर झाला ना, तर एकत्र याल तुम्ही लवकरच. धीर धर. ऋषी, तुझ्या आवडीची भाजी केलीये. गरमागरम जेवून घे. नकोय मला. ऋषी, अरे इतके दिवस तू घरापासून दूर होतास ना. कुठे होतास रे तू? आणि काय करत होतास? म्हणजे खाणं पिणं नीट होतं ना तिकडे? काकूंनाही त्रास झाला तुझ्या जाण्यामुळे. नलीही तुझ्या आठवणीत कासावीस झाली होती. पण खोतांवर सूड उगवायचंय असं तुझ्यात आणि नलीमध्ये बोलणं झालं होतं, हे मला कधी सांगितलं नाहीस रे तू. म्हणजे ती तू लिहिलेली चिठ्ठी मिळाली ना, म्हणून नली अडचणीत आली, म्हणून हे सगळं रामायण घडलं. मिताली, बस. खोदून खोदून प्रश्न विचारतेस मला, माहिती काढायचा प्रयत्न करतेस. मी बांधील नाही कोणाच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला. गुलाम नाहीये कोणाचा. ऋषी, शांत हो. मी आपले सहज सहज काय? काय सहज? जखमांवरच्या खपल्या काढायचा प्रयत्न करतेस तू. कोण आहेस ग तू? कोण आहेस तू मला प्रश्न विचारणारी? अरे ऋषी, असं का बोलतोय तिला? मिताली तुझ्यासाठीच तर आलीये. तू नसताना हीच तर होती माझ्यासोबत. मग जा म्हणाव तिला. मी सांगितलेलं तुला इथं थांबायला? मी सांगितलेलं काय? मला प्रश्न विचारणारी कोण आहेस ग तू? निघायचं? तुझ्या घरी निघायचं. माझ्यावर पाळत ठेवते. चल निघ. ऋषी, मिताली, ऋषी ऐक ना माझं. ऋषी, मिताली, दादा, असं का वागतोयस रे? तिच्यावर का रागवतोयस दादा? दादा, काय झालंय तुला? सोड. मला असं वाटतंय वेद बोलत होता ना, तेच खरंय. तुझं आणि ऋषीचं दोघांचं प्लॅनिंग होतं ना एक.
तुम्हीच केलं होतं ना हे कारस्थान? मिताली, अगं विचार करून बोल. विचार पण करतीये आणि डोळे उघडे ठेवून पण बघतीये. तूच ठरवलंस ना ग माझ्याबद्दल ऋषीच्या मनात सगळं, म्हणून ऋषी असं वागतोय माझ्याशी. मिताली, अगं अशी काय करतेस मिताली? दादा, काय झालंय तुला? आता बोल ना, आता तरी बोल, काय कराय ते? का असं वागतोयस रे आमच्या सोबत? ती मुलगी तू नसताना कोणत्या परिस्थितीत तिने आईला सांभाळलंय माहितीये तुला? दादा, तिचं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून ती तिचं घरदार सोडून आली. तुझ्यासाठी ती इकडे राहून आईची काळजी घेत होती. आणि तू का असं वागतोय दादा?